ओके. मी प्रेझेंटेशन मध्ये जातो. बघूया आपण तिथं काय आपल्यासाठी काय उपलब्ध आहे, त्याच्याप्रमाणे बघूया प्लीज. ओके. आपण दुसऱ्या दिवशी हे सर्व समजून घेतलं होतं. आता तिसरा दिवस आपल्यासाठी आला. आता तिसरा दिवस असा आहे आपल्यासाठी, प्लीज इकडे लक्ष द्या. तिसरा दिवस का बा सापडत नाही मला? असं कसं काय? दिस इज म्हणजे लाईट गेममुळे सेव्ह झालं नाही का काय? एक मिनिट. असं नाही व्हायला पाहिजे. हा, ठीक आहे. डे 3 प्लीज इकडे लक्ष द्या. कालचं ते मी बरोबर आहे, असू शकतं गायब झालं असेल बरं का. काही पेजेस गायब झाले असतील. नो प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग ऑन केलंय का? कोणीतरी सांगेल का मला? रेकॉर्डिंग ऑन आहे का प्लीज? रेकॉर्डिंग ऑन आहे का? हो हा, ओके, हो प्लीज इकडे येस लक्ष सर. द्या. हो बाबा. हा, सो प्लीज 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 येस आई. सर केलं. हा, आपण ही बेंचमार्किंग घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. तसं आपला रविवारपर्यंत लेवल 0 होईल, काहीच काळजी नका करू. अजून खूप वेळ आहे आणि खूप छान प्रॅक्टिस होईल. ते आज पण होईल, इकडे लक्ष द्या. फक्त प्रामाणिकपणे मी जे रोज सांगतोय ना, त्यात कंजूशी नका करू प्लीज. जर महत्व कळत असेल तर प्लीज रोजच्या रोज कम्प्लीट करा टास्क. मला माहिती आहे आपण सर्व बिझी आहोत. हे सांगण्याचा उद्देश असा, इकडे लक्ष द्या. या ताईंना होमवर्क दिला होता मी. या ताई वेड्या आहेत का हो? या ताई वेड्या आहेत का? बघा त्यांचा छंद बघा. त्यांनी नाही गावभर त्यांच्या स्टेटसला ठेवलं. त्यांच्या ननंदबाईला पाठवलं, जाऊबाईला पाठवलं, 10 मैत्रिणींना पाठवलं की बाई मी अबॅकस टीचर बनते. ते बघा, त्यांच्या दारात त्यांनी रांगोळी काढली आणि त्यांनी साऱ्या गावभर बोमट्या मारून सांगितलं की 5-25 दिवसानंतर तुमचे लेकरं माझ्याकडे क्लासला पाठवा. याला म्हणतात कॉन्फिडन्स. जसं मी आता प्रज्ञाताई, पूनमताई एक म्हणजे समोर दिसत्या ताई म्हणून बोललो. हा एक पॅशनेटली पार्ट असतो. हा जेव्हा पॅशनेटली पार्ट तुमच्यामध्ये चालू होईल ना, तेव्हा समजायचं तुम्ही खरोखर 1 लाख रुपये मोजलेले. आणि ते 1 लाख रुपयाचं आहे ना, खरोखर तुम्हाला तेव्हा महत्व पटायला लागतं. आणि म्हणून मी तुम्हाला माइंडसेटवर पहिल्या दिवसापासून बोलतोय. सो प्लीज डोंट, म्हणता ना की स्वतःला अंडर एस्टिमेट समजू नका. त्याचं महत्व समजा. आणि प्लीज स्टार्ट करा. स्वतःला बद्दल बोलायला शिका, बोला लोकांशी, आणि त्या पद्धतीने ऍक्शन मध्ये या. बघा काय लिहिलंय. अप्पर बीट्स, लोअर बीट्स, युनिट रॉड, 1000 टेन्स रॉड, हंड्रेड्स रॉड, थाउजंड्स रॉड. इट्स गुड थिंग यार. या गुड थिंग आपल्याला पण लर्निंग झाल्या पाहिजे. प्लीज. सो आता परत अजून मी एक दाखवतो पुढच्या स्लाइड मध्ये, प्लीज इकडे लक्ष द्या. की आता येणारी 2 ऑक्टोबरची गांधी जयंती आहे. तर बघा, गांधी जयंतीच्या एका क्लासमध्ये चालू झालं. मुलांना त्या निमित्ताने गांधीबाबांचे फोटो, गांधीबाबां, भारत माता, ब्रेन ट्रेनचा लोगो, त्याच्यानंतर बघा तुम्ही लागला. जर आपण आता मोठं नाही करता येणार मला हे जास्त करून, पण बघा त्याच्यावर बीट्स. इट्स आर ऑल थिंग्स आर हँड्स ऑन एक्सपिरियन्स. हे का सांगतोय माहिती का मी तुम्हाला? मला माहिती आहे, माझ्याकडे ना 5, 50, 25 ऍडमिशन आहे ना पूनमताई. मी स्टँडर्ड नाही देत ना काही, म्हणून निघून गेल्या त्या ताईंना सांगितलं धनलाभ तुम्हाला. त्या ताई म्हटल्या, अहो तुम्ही आहे ना, तुम्ही एकदम बोगस आहेत. जग कुठं चाललं आणि तुम्ही कुठं चालले? जग टी शर्ट घेतल्याशिवाय शिकताच येत नाही, आणि बॅग शिवता तर डोक्यातच जात नाही. त्या म्हणजे बॅग घेतल्याशिवाय डोक्यातच उतरत नाही. तुम्ही चालले कुठं? जगाच्या विरुद्ध आहेत आपला प्रवास म्हणे तुमचा. ते सोडून गेले आम्हाला. त्यांनी नाही घेतलं. त्यांना म्हटलं ताई धनलाभ, जेव्हा तुम्हाला असं वाटलं ना तुमच्या डोक्यात बिना बॅगचं आणि बिना टी शर्टचं जेव्हा घुसायला लागेल ना, तेव्हा ब्रेन ट्रेनच्या फॅमिलीचे मेंबर व्हायचं. तर ज्याचा त्याचा विचार, ज्याचा त्याच्याकडे. म्हणजे सांगायचा अर्थ काय, प्लीज इकडे लक्ष द्या. की पीपल वॉन्ट रेडीमेड. रेडीमेड जमाना आहे. पण परत सांगतो तुम्हाला, सारं सरकार, सारं गव्हर्नमेंट, सारं जग हँड्स ऑन एक्सपिरियन्सवर काम काम का करतंय? कृतीयुक्त शिक्षणावर काम करतंय. तेच मी तुम्हाला गेल्या 3 दिवसापासून सांगतोय की काही नसताना झिरो रिसोर्सेस मध्ये मी अल्टिमेट काहीतरी शिकू शकते आणि काहीतरी क्रिएट करू शकते. या पद्धतीने आपण शिकायला सुरुवात केलेली आहे. आणि हाच खरा आपला ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा बाण आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की एक हेडलाईन होती की तुम्हाला समाजसेवा करायची ना, व्हा मेंबर ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं. लाखो विद्यार्थ्यांना पण तुम्ही शिकू शकतात. मग लाखो विद्यार्थ्यांना तुम्ही विचार कराल किती पैसे लागतील. फक्त तुमच्यात आहे ना, म्हणता ना समाजसेवेची ना धमक पाहिजे की मला मोठं काम करायचंय. सर्व करू शकतात. कोण तुमच्याकडनं 1 रुपया मागणार नाही. तुम्ही लाखो विद्यार्थ्यांकडनं पैसे देतायत म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन करा आणि त्यांची रॉयल्टी द्या आणि काही नाही. ब्रेन टेन एज्युकेशन नथिंग बिलीव्ह ऑन दॅट थिंग्स, की आपण त्याच्यावर अजिबात बिलीव्ह करत नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना, या हँड्स ऑन एक्सपिरियन्स किंवा याच्या आपण झिरो रिसोर्सेस जे शिकतोय याच्या प्रॅक्टिस करावी लागेल. तर तुम्ही त्या मोडमध्ये जाल. तुम्हाला अजून पण काही जण म्हणून मला प्रश्न आले, पुस्तक कधी देणार? काय पुस्तकची गरज आहे? मी जे सांगतोय पहिले त्याची प्रॅक्टिस करा आजपासून. काही पुस्तकची गरज नाहीये. जे सांगतोय ना पहिल्या दिवसापासून त्याची प्रॅक्टिस करा. त्याचीच प्रॅक्टिस करायची नाही, फक्त रेडीमेड पाहिजे. आणि पुस्तक ते चिक्कार पडले हो मार्केटला. कोण कोण वाचले आणि कोण शिकले? तर जे इथं शिकवतोय त्याची प्रॅक्टिस करा प्लीज. जे स्पष्ट बोलतोय पण इट्स राईट थिंग्स. सो नेक्स्ट प्लीज इकडे लक्ष द्या. हा रॉड बद्दल आपण बोललो होतो. आणि रॉड बद्दल पुन्हा परत प्रश्न आला. तर असं काही जण युनिट रॉड इथं समजतात, सेंटरला समजतात, त्यांचा धनलाभ त्यांच्याकडे, नो प्रॉब्लेम. आपण या फ्रेम बद्दल समजून घेतले होते. याला अबॅकस फ्रेम म्हणतात, याला लोअर बीट्स म्हणतात, याला अप्पर बीट्स म्हणतात. ही जी लाईन असते हिला आन्सर लाईन म्हणतो आपण. आणि आपला युनिट रॉड इथं असतो. इथं युनिट रॉड असतो. लास्ट रॉड युनिट रॉड असतो. आपण हे बघा, हा युनिट रॉड, हा युनिट रॉड. महा युनिट रॉड, हा टेन्स रॉड, हा हंड्रेड्स रॉड, हा थाउजंड्स रॉड, हा 10,000 रॉड, हा 1 lakhs, हा 10 lakh. बघा तुम्ही कुठं चाललो आपण. काही गरज पडत नाही या मोठ्या एवढ्या टूलची. अख्खं आयुष्य फिकं पडणार आहे आपल्याला हे शिकायचं म्हटलं तर. पण सांगताना उद्देश असा आहे की अनवॉन्टेड काही गोष्टींची गरज नाहीये. आणि म्हणून आपली पुढची फ्रेम आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, की आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर असं आहे की हा युनिटचा रॉड आहे आपला. हा युनिटचा रॉड आहे. हा टेनचा रॉड आहे. हा हंड्रेडचा रॉड आहे. हा थाउजंडचा रॉड आहे. याला आपण रॉड म्हणतो. याला लोअर डेस्क म्हणजे हा खालचा कप्पा, हा खालचा कप्पा. हा अप्पर डेस्क मीन्स म्हणजे वरचा कप्पा, म्हणजे हे सर्व वरचा कप्पा. वरच्या कप्प्यातले जे मणी असतात त्यांच्या 5च्या पटीने हे असतात. प्लीज त्याच्या आकृत्या काढा, त्याचे लेबलिंग करा. हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, याचा आकृती काढा, याला लेबलिंग करा, माइंड मध्ये टाका, ब्रेन मध्ये जाऊ द्या, आकृती काढा स्वतःहून, रांगोळी काढा. उद्या बघू. उद्या परवा शनिवारपर्यंत रविवारपर्यंत किती ताई वेगवेगळ्या अप्रोचने अभ्यास करतात बघूया. ओके ठीक आहे. अजून म्हणून मी सांगितलं होतं अजून एंड ऑफ द डे काहीतरी वेगळा एक होमवर्क देतो. हे सर्व स्ट्रक्चर आणि गुगल बाबाकडे सर्व अवेलेबल आहे यार. असं काही नाही की मी शिकवतोय मी कुठून तरी काहीतरी मी तयार केलंय बाबा, कशाला फुशारकी करायची. हे सर्व आहे. फक्त ते शिकलं पाहिजे, बाकी काही नाही. सो आपण आत्ताच बोललो या गोष्टी आपल्यासाठी झिरो झिरो इंटरेस्टेड आहेत. पुस्तकांची किंमत सांगा म्हणून हे मुद्दाम टाकलं होतं, पण मला याच्यात वेळ घालू नका. हे कधीतरी मी 1-2 दिवसानंतर बोलेल, जेव्हा खरोखर आपलं रजिस्ट्रेशन होऊन चालू होईल तेव्हा बोलेल. पण आपण असं बुक असतं, असं एक्झाम पेपर असतो, असं सर्टिफिकेट असतं, असं किट असतं, आपण सर्व त्याच्यात देत असतो. त्याच्या तो ते ते त्याच्यासाठी मला वेळ वाया घालू नका. त्याच्यानंतर आपण आता जी शिकतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण जी शिकतोय ही सिनियर सिनियर लेवल शिकतोय. सिनियर स्टुडंट आहेत आपण आपण सर्वजण. मग ही जी लेवल होती, प्लीज इकडे लक्ष द्या. आता थोड्या वेळापूर्वी जरी बघितली, जे लहान मुलं असतात त्यांना बुकची गरज असते, त्यांना एक्झामची गरज असते, त्यांना सर्टिफिकेटची गरज असते, त्यांना किटची गरज असते. हे स्टँडर्ड फर्स्ट पर्यंतचे मी समजतो. फर्स्ट किंवा सेकंड जे काय असेल. आणि 5वीतले मुलं पण देतात बरं का. 5वीतले मुलं पण देतात झिरो लेवल, असं काही नाही. पण ज्यांना गरज आहे त्यांना जरूर दिलं गेलं पाहिजे. पण आपलं ब्रेन ट्रेनचं असं मिशन आहे की मोठ्या मुलांना गरज नाही. आणि म्हणून आपली जी लेवल चालली ती सिनियर स्टुडंटची लेवल चालली. 3-4 सेशनमध्ये आपण कंडक्ट करू शकतो. झिरो लेवलची एक्झाम घेतो, सर्टिफिकेट देऊ शकतो. काही गरज नाही बुकची. आणि छानपैकी अवेअरनेस कॅम्प केलं की अजून त्याच्याबद्दल मी खूप सारं बोलणार आहे. ही सुरुवात आहे, काही काळजी नका करू. त्याच्यानंतर मग इथं झिरो लेवलच्या मुलांना, ज्युनियर स्टुडंटला मी आता सांगितलं, ज्युनियर मुलांना हे सर्व देऊन आपण त्यांच्याकडनं ₹230
सर्व किट घेऊन प्लीज इकडे लक्षात. आता आलाय तर विषय मी सांगतो. बुक, एक्झाम पेपर, प्रॅक्टिस सेट, सर्टिफिकेट, अबॅकस टूल विथ बॉक्स येतं, कंपॉस बॉक्स मध्ये. हे सर्व 230 रुपयाला देऊन, तुम्हाला वाटलं तुम्हाला 10, 15, 20, 50 मुलांना शिकवायचंय, तर आपण शिकू शकतो. ते मुलं आपल्या संस्थेकडे रजिस्टर करू शकतो. नो प्रॉब्लेम. तर आता पुढे जातो. अशा पद्धतीचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, याच्याबद्दल मी नंतर बोलेल. आत्ता आपण जे शिकतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. आत्ता आपण जे शिकतोय, या अप्रोचने शिकतोय. आणि माझी अपेक्षा अशी, सर्वांना हात जोडून विनंती करतो, सर्व ताईंना, की जगामध्ये ना, या शिक्षणाला सर्वात जास्त डिमांड आहे आज. जगामध्ये बोलतो. तर मी जे काही क्रिएटिव्हिटी, इनोव्हेटिव्ह अप्रोच बद्दल बोलतोय ना, की तुमच्या हातातून निर्माण झालं पाहिजे. निर्माण करण्याची कला आली पाहिजे. ना की प्रत्येक जण सर्टिफिकेट कमवून कुठेतरी कुठल्या तरी गेटवर जाऊन, कुठल्या तरी दारावर जाऊन मला नोकरी द्या, हा जो अप्रोच आहे इंडियन एज्युकेशन मधला, हा कमी व्हावा आणि क्रिएटर करता यावं, म्हणून हँड्स ऑन एक्सपिरियन्स आपण म्हणतो, की कृतीयुक्त शिक्षण म्हणतो. प्लीज मुलांना ते बनवायला पण लावा. क्रिएशन मधला जो आनंद आहे ना, जी शिक्षण आहे ना, ते खूप अल्टिमेट आहे. म्हणून प्लीज तुम्हाला सुद्धा बनवायचंय. मी त्याचा एक व्हिडिओ पाठवेल. काय लागतं त्याला? हा, फक्त सोन्याचे मणी नका वापरू. साहेबांना नाही तर महागात पडेल ते. अबॅकस म्हणजे 1 लाखात खरंच पडेल. हा हा प्लीज, हा मुद्दाम आठवण करून देतो. तुम्ही म्हणाले 1 लाख रुपये फी भरली ना, म्हणजे काही ताई सोन्याचेच मणी वापरायचे, असं काही करू नका. हा मुद्दाम सांगितलं. हा, असं व्हायचं बाबा, 1 लाख रुपये खर्च केले म्हणून चला सोन्याच्या मण्याचं करू. सो प्लीज, आपल्याकडे जे क्रॅप्स असतं, त्या क्रॅप्स पासून बनवूया. बनवून बघा. छानपैकी मस्तपैकी लावा. आणि कुणी आलं, गावभर सांगा अभिमानाने, की हे मी आता टीचर बनते, हे बनवलेलं टूल आहे, याच्यावर मला कॅल्क्युलेशन येतात. म्हणून मी सांगतो, की हे हे मिरवण्याचं काम आहे. हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने सांगण्याचं काम आहे, आणि तुम्ही सर्वजण कराल ही मी अपेक्षा करतो. आणि जे 11,000 स्टुडंटांना आपण शिकवणार आहे ना, त्यांना या मोडच्या पद्धतीने आपण घेऊन जाणार आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल, की आपण कमीत कमी कॉस्टमध्ये, कमीत कमी काही पैसा न करता पण मुलांना कसं शिकवायचं, हे पण आपण असा प्रोजेक्ट रन करणार आहोत. सो पुन्हा परत पुढे जातो. कुठे होतो आपण? इथं होतो. सो आता पुन्हा परत मी अबॅकसचं स्ट्रक्चर करणार नाही. माझ्याबरोबर सर्वजण फास्ट बोलायचंय, प्लीज इकडे लक्ष द्या. पण अपेक्षा काय, इकडे लक्ष द्या. आता याला 10 आणि 10 असा 20 नका बोलू, प्लीज कृपा करून इकडे लक्ष द्या. या फिगरकडे बघितल्यावर डायरेक्ट 20 बोलता आला पाहिजे आपल्याला, इकडे लक्ष द्या. आणि या फिगरकडे बघितल्यावर आपल्याला डायरेक्ट 8 बोलता आला पाहिजे आता. कारण काल याचा तुम्हाला होमवर्क दिला होता मी. दिला होता की नाही, आठवा सर्वजण. दिला होता की नाही? मग या फिगरकडे आपल्याला बघून आपल्याला डायरेक्ट 1515 बोलता आला पाहिजे. आणि या फिगरकडे बघून आपल्याला डायरेक्ट 6060 बोलता आला पाहिजे. जर कालचा होमवर्क, म्हणजे काल म्हणजे परवाचा, जर तुम्ही होमवर्क केला असेल तर. खरोखर कोणी केलाय होमवर्क? जरा हात वरती करा बरं, जरा मला बघू द्या बरं जरा. मी असं केलंय सर. नाही, ठीक आहे ना, ठीक आहे ना, मी असं नाही बघणार. मी सांगेल ते बघण्याची पद्धत पण. सांगेल ना, सांगेल ना, बघण्याची पद्धत वेगळी माझी. फक्त मी हात वरती करायला ओके. सांगितलं. आता मी बघेल ना, मी सांगेल तुम्हाला. मी सांगेल तुम्हाला. ब- कौतुकाने तुम्ही सर्वजण. हा, कारण हे बघा, छान. पूनमताईंना किती, म्हणजे किती भारी वाटलं त्यांना. बघा, मी केलेलं आहे बाबा, म्हणजे बरोबर ना. म्हणजे मी कौतुकाने, आपण आपल्याला पण वाटतं बाकीच्या ताईंनी नाही केलं, पण मी केलेलं आहे बघा, किती भारी. पण मी दाखवण्याची पण पद्धती मी सांगेल, पण केलाय का खरं, ही हे बघा, आपलं ट्रस्ट आहे. केला असेल ना, येस केलाय. नाही केला ना, तर नाही केलेला आहे, नो प्रॉब्लेम. एवढं ट्रस्ट आपण एकमेकावर ठेवला पाहिजे. तर फक्त येस केलाय, नाही केलाय. आणि जर नाही केलेला आहे, तुम्ही कुठंतरी मागं राहायला सुरुवात केलेली आहे. सो प्लीज, मला काही नाही प्रॉब्लेम, हा. मी नाही दळण आयुष्यभर दळणार आहे. माझं म्हातारपण फार मोठं आहे. माझ्या वाट्याला खूप मोठं पुण्य येणार आहे, मी परत सांगतो. हा, मला आहे ना मोठं आयुष्य जगायचंय. बोललो तर जगेल ना. मध्ये गेलो तरी सांगेल बाबा, प्रयत्न तर केला. प्रयत्न तर केला मी. स्वप्न तर बघितले. स्वप्न तर बघितले, बरोबर ना योग्यता ताई? समजा ठीक आहे, गेलो तर गेलो, पण प्रयत्न तर बघितला बाबा. हा,
हा भाऊ खूप आयुष्य जगणार आहे. मी बिनधास्त सांगतो, माझं खूप मोठं आयुष्य आहे, माझ्या पदरी खूप मोठं पुण्य येणार आहे. येणार की येणार ते म्हातारपणी कळेल. तंदुरुस्त राहिलो, सर्व राहिलो, कर्म सिद्धांत माझा व्यवस्थित असेल तर ते सर्व कर्म म्हणतात ना, कर्मफळ काय भेटतंय. बस खरंच सांगतो मी तुम्हाला, बोललं तर पाहिजे, तर कृती होतात. सो पुन्हा परत सांगतो की प्रामाणिकपणे करा प्लीज. पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जातो. हे आपण बोललो, हे डायरेक्ट आता आपल्याला फिगर्स रीड करता आल्या पाहिजे, डायरेक्ट व्हिज्युअलाइज करता आल्या पाहिजे. सो प्लीज इकडे लक्ष द्या, पुढे जाऊया. इकडे लक्ष द्या. आता तुम्ही असा पण होमवर्क देतो तुम्हाला एक, की तुम्ही 99 पर्यंत आहे ना कुठलाही अंक लिहिला, प्लीज इकडे लक्ष द्या. असा कुठलाही अंक लिहिला, किंवा चौकड पण करायची गरज नाही. इकडे लक्ष द्या. 2 लाईन ड्रॉ करायच्या, इकडे लक्ष द्या, 2 लाईन ड्रॉ करायच्या. आणि इथं तुम्ही असं लिहिलं की 49 लिहिलं, समजा 49 लिहिलं, तर लगेच तुम्हाला करता आला पाहिजे. 40 मीन्स टेनच्या रॉडवर लोअर बिट्स असे 40, आणि 9 तुम्हाला हा वरचा 5 आणि खालचे 4, इट इज अ 9, इट इज अ 49. हा तुमच्या व्हिज्युअलाइज पॅटर्न मध्ये झाला पाहिजे, म्हणून ह्याचं तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे. लक्ष द्या मी काय सांगितलं. मी फिगर रीड करायला सांगितल्या. याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. म्हणजे इथं एक एक्स वाय झेड फिगर होती, त्याचा नंबरमध्ये रूपांतर केलं आपण. आता इथं नंबर्स आहेत, त्या नंबर्सला आपल्याला रूपांतर करायचंय, फिगरमध्ये रूपांतर करायचंय. फिगरमध्ये म्हणजे आकृतीमध्ये रूपांतर करायचंय. तर याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. म्हणजे ब्रेन सायन्समध्ये. तर कोडिंग आणि डिकोडिंग नंबर्स आपल्याला करता आला पाहिजे, आणि तुम्ही कराल अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्रामाणिकपणे आता लेट जरी झाले असाल, पण प्लीज तुम्ही थांबणार नाही, ही अपेक्षा करतो. आपण प्लीज इकडे लक्षात द्या, सर्वजण प्रामाणिकपणे इकडे बघा स्क्रीनकडे. हा आपला युनिट रॉड आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. हा युनिट रॉड आहे, आणि हा टेन्स रॉड आहे. मी गमतीशीर मुलांना, तुम्हाला पण असंच करायचं असतं. तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये जातात तेव्हा मुलांना काय करायचं असतं, इकडे लक्ष द्या. मुलांना गमतीशीर सर्व इंटरेस्ट तयार करायचा असतो. छानपैकी 2 रॉड ड्रॉ करायचे असतात. ब्लॅकबोर्ड हे बघा, रेडी. मी सर कितीतरी ताईंना सांगतो, ते अबॅकस टूल आहे ना टीचर, मी तर कधी घेतलं पण नाही. या योगिता ताईंना विचारा. या योगिता ताईंकडे साधारण 200 मुलं आहेत मालेगावमध्ये. त्यात तुमच्या समोरच बसल्यात क्लासला. आणि त्यांना मोजून आहे ना 3.5 महिने पण झालेले नाही ब्रेन ट्रेनला एज्युकेशनला जॉईन होऊन. आत्ताच त्यांनी सर्टिफिकेशन घेतलं, आणि सर्टिफिकेशनच्या आधी 150 मुलं होते त्यांच्याकडे. मी या ताईच सांगत होतो तुम्हाला काल परवा. ताई सांगा, सांगा सरांना. हा, आणि या ताई आहे ना. हो सर, मी पण आ- एक दिवस स्टूल हा, घेऊन नाही जात. आणि सांगताना काय सांगतो खरंच माहिती नाही का घेऊन अजून? जात, लांब अजून जावं काय? लागतं. हा, अजून एक सांगतो मी तुम्हाला. सांगताना सांगतो अभिमानाने, जसं मी सांगतो ना, मी 10वी नापास आहे, तसा या ताई रस्ता चुकून आपल्याकडे आल्यात आपल्या फॅमिलीमध्ये. का मी स्पष्ट सांगत असतो, म्हणजे रस्ता चुकून काय माहिती का, दुसऱ्याला 40,000चं दक्षिणा देऊन आले. आणि मग वाटलं की नाही 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 बाबा, 40,000 दक्षिणा दिल्यावर त्यांना सांगितलं नाही 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 नाही, काहीतरी काहीतरी गडबड होते. आपलं आपलं बरं आहे रेंटेड एज्युकेशन. इट इज अ रिअल थिंग्स. कारण काय होतं ना, तुम्हाला महत्व का कळत नाही, जेव्हा तुम्हाला मी जर पहिल्याच दिवशी सांगितलं असतं ना, 50,000 रुपये जमा करा, पहिले चेक जमा करा, खडखडून आहे ना, नंतर मग चांगल्या 2-2 डझन नोटबुका घेतल्या असताना अभ्यासाला सुरुवात केली असते. आणि साहेबाने 4 वेळा टोमणे केले, मारले असते. 50,000 भरले, अभ्यास का करत नाही? 50,000 भरले, अभ्यास का करत नाही? आणि मग इथं काय झालंय, भावा बहिणीच्या नात्यामध्ये ना, चाललंय हे कार्टूनला काही काम नाहीये, म्हातारपणापर्यंत शिकवणारे. जाऊ द्या, यावेळेस नाही जमलं तर पुढच्या वेळेस. बरोबर ना कल्याणीताई? पाठीचा कणा सरळ ठेवा. सांगताना थोडासा अप्रोच तयार झाला पाहिजे प्लीज. थोडासा अप्रोच. इट्स माय रिक्वायरमेंट. ऑनेस्ट, मेहनत, प्रामाणिकता आणि डेडिकेशन, या सर्व गोष्टी क्वालिटीज इनबिल्ड असल्या पाहिजे. जर तुम्हाला भारत महासत्ता बनणार आहे, त्याचा वारकरी बनायचं असेल, आणि एक तुम्हाला ब्रीद घेऊन फिरायचं असेल, हा एक यार जुनूनचा कार्यक्रम आहे. असा बळजबरीचा नाही, जुनून असणार चाहिए. जांबाई येत राहील, ते महासत्ता जात राहील जांबाई बरोबर इकडे तिकडे. पण मात्र मध्ये मध्ये असे स्वप्न पडलेच पाहिजे, खडकन मध्येच रात्रीतून आले पाहिजे, की माझे 2-4 PSI बनणार आहेत, 2-4 IPS बनणार आहेत, 2-4 अधिकारी बनणार आहेत मुलं. हा, कार्टे भारी आहेत आजकालचे, नो प्रॉब्लेम. चला पुढे परत जातो. एक हा प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. हा आपला राईट हँड आहे प्लीज. हा ड्रॉ करायचे 2 रॉड, आणि त्यांना मुलांना सांगायचं, चला मुलांनो, आपल्याकडे देवाने ऑलरेडी आपल्याला अबॅकस टूल दिलेलं आहे. सर्वजण करा, मी पण बोलतोय तुमच्याकडे, करा वरती हात तुमचा युनिट रॉड वरती करा सर्वजण. राईट हँड फक्त ताई, राईट हँड फक्त, राईट हँड, राईट हँड, राईट हँड. आणि ठेवा या रॉडवर ठेवा हात, ठेवा. ठेवा हात, ठेवा असा सरळ ठेवा.
आणि तथास्तु. आता नवरात्र आली तर नवरात्रीचं नाव घ्यायचं, सोमवार आला तर सोमवारचं नाव घ्यायचं, बुधवार आला तर बुधवारचं नाव घ्यायचं, जो देव सापडला तथास्तु. किती कोटी, 33 कोटी देव आहेत आपल्याला, कुठला तरी सापडून जातो 7 दिवसांमध्ये. तर तथास्तु त्या देवाच्या नावाने जे भंडारा उडवायचा आणि सांगायचं आपलं आता ऍक्टिव्हायझेशन झालं युनिट रॉड. बघा पिल्लांनो, तुमच्याकडे ऑलरेडी देवाने तुम्हाला अबॅकस टूल देऊन पाठवलं रे कार्ट्यांनो, त्याचा वापर करा आता. मुद्दाम प्रेमाने मुलांशी बोलायला आवडतं. का ते रोजचे कार्टून जे असतात ना स्कूलमधले, ते कार्टून आहे ना, पोरांना पोरांना इतके पकवलेलं असतं ना त्यांनी, ते ड्युटी करणारे कार्टून असतात ते रोजचे. ते भयंकर पगार मोठा घेणारे कार्टून असतात ते. ते इतके पकवलेले असतात ना मुलांना, मुलं पकून गेलेले असतात त्यांना. पण आपल्यासारखं कार्टून गेलं का त्यांना लई मजा वाटते. आपल्यासारखं गेलं जाऊन बघा हा, त्याचा आनंद घ्या. कारण आपण पॅशनसाठी झालेलो गेलो असतो. पॅशनेटली टीचर गेलेलो असतो. आणि जेव्हा पॅशनेटली जातो ना, जेव्हा आपल्या अंगात पॅशन असतं ना, तेव्हा ते म्हणतात यार हे आपल्यासारखं कार्टून आलेलं आहे आजचं काहीतरी वेगळं शिकवायला. लक्षात आहे मी काय सांगतोय? आपल्यासारखं कार्टून आलेलं आहे काहीतरी शिकवायला. की जसं आपण पॅशनेटली आहोत ना, आज खरी गंमत येणार आहे. आणि जा तुम्ही वर्गात आणि मग मुलं पुढच्या वेळेस बघा तुमचं कसं वेलकम करतात, कशी वाट बघतात. आणि हा सर्व पार्ट ऑफ द, मी जसं बोललो की माझ्या नशिबी पुण्य येणार आहे, तसं तुमच्या नशिबातून पुण्य कमवण्याचं आहे. पण ते अनुभव सिद्धता कधी येते, अनुभव सिद्धता कधी येते, जेव्हा आपण खरोखर त्या गोष्टी ऍक्शन मध्ये येतो तेव्हा अनुभव सिद्धता तेव्हा येते. आता इथं बसून आपण फक्त गप्पा करतोय. सो पुन्हा परत सर्वजण राईट हँड वरती करा आणि या या रॉडवर सर्वजण मुलांना ऍक्टिव्हेट करायचा तथास्तु. आणि मग मुलांना सर्व नियम सांगायचा. हा थम आहे, मी तुमचं पहिल्याच दिवशी करून घेतलं होतं. हा 1-1 आहे. हे दोघं आले तर 6 होतात, हे तिघं आले तर 7 होतात. हे सर्व पुन्हा परत सर्वजण लेफ्ट हँड वरती करा प्लीज. सर्वजण लेफ्ट हँड वरती करा, लेफ्ट हँड वरती करा. आणि लेफ्ट हाताने लेफ्ट हात याच्यावर ठेवा, ठेवा याच्यावर लेफ्ट हँड, ठेवा याच्यावर लेफ्ट हँड, ठेवा असं. तथास्तु. मज्जेशीर मुलांना म्हणायचं की छानपैकी. पण हे कोणाला शक्य आहे? सिनियर मुलांना. लहान लहान पिल्लांना नाही, बालवाडीतल्या मुलांना नाही, पहिलीतल्या मुलांना नाही. त्यांच्या डोक्यावरून जाईल 99 पर्यंतचे, त्यांना थोडेसे फिंगर्स तेवढे दिसणार नाही. पण हे मोठ्या मुलांसाठी छानपैकी मुलांना त्यांच्यात म्हणजे प्रोग्रेस होते आणि छानपैकी ते कॅल्क्युलेशन करतात, जे आपण 3 दिवसापासून बघतोय. आणि मग आपण थोड्या वेळानं बघितलं की हा माझा लेफ्ट हँड आहे, हा 70 झाला. आणि माझे हे 3 बोट आहेत, जर मी माझे ओपन असतील तर हा 73 झाला. आणि तोच अबॅकस टूल मध्ये योगिताताई भांबरे काय खाल्लंय चेक करत राहा मध्ये मध्ये. आणि हे आहे 70 आणि हा 3. आन्सर इज द 73. आन्सर इज द 73. ओके. इट इज आन्सर इज द 73. सो अशा पद्धतीने आपल्याला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि इथं पार्ट होता, मला ही टेस्ट घ्यायची, तुम्हाला ही टेस्ट घ्यायची आहे. आता ही टेस्ट मला माहिती थोडंसं आपण लेट झालोय आज, थोडंसं कालच घ्यायची होती. पण आज जे काही मी तुमची मुवमेंट बघितली, तुमचे ज्या ऍक्शन्स मला बघितल्या, तर मला असं वाटलं की आपण टेस्ट पर्यंत नाही पोहोचू शकत. तर थोडासा 2-3 कॅल्क्युलेशन करू. मला माहिती 10:30 झाले, 10:30 झालेत, 36 झालेत. आपण एक 5-4 मिनिटं प्रॅक्टिस करू 45 पर्यंत आणि बाय बाय करू. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. लक्षात आलं? थोडंसं डेडिकेटेड पुन्हा परत सर्वांना विनंती करतो, जर प्रॅक्टिस करायची असेल. हा, एक प्रश्न याच्यात मला आला, तो फार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी 2 मिनिटं वाया गेले तरी चालतील. इकडे लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, ऐकून घ्या. लोक तुमची मजा घेणार, लोक तुम्हाला नावं ठेवणार, लोक तुम्हाला चिमट्या काढणार, लोक तुम्हाला भावाच्या नावाने चिडवणार, तुम्हाला ताईच्या नावाने चिडवणार. ते कसं? इकडे लक्ष द्या. 4 दिवस झाले, 10:30 पर्यंत क्लास करते, आणि पहिली आपल्याला चिमटी काढणारे व्यक्ती आपले साहेबच असतात. ते म्हणतात रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. मॅडम, 3 क्लास झाले, भाऊ तर लई तीर मारतो तुमचा, लई मोठा मोठा गप्पा मारतो, चला एक कॅल्क्युलेशन करून दाखवा. पहिली फिरकी ते घेणार. म्हणून त्यांना सांगा, साहेब 2 महिन्यांनी भेटा, मग तुम्हाला सांगेल मी तुमचं कॅल्क्युलेटर फास्ट चालतं का माझे हात चालतात. प्लीज असं लक्ष द्या. कारण काय, आपण जे आता शिकतोय ते आपण डायरेक्ट लेव्हलचे कॅल्क्युलेशन शिकतोय, विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन शिकतोय. याच्यामध्ये कंडिशन्स अप्लाय आहेत. म्हणजे
काही ठराविकच असे कॅल्क्युलेशन मी मुद्दाम बनवून मनातल्या मनात तुम्हाला असे विचारतोय की जे डायरेक्ट ऍप्लिकेशन करता येत आहेत. आणि म्हणून त्यांना सांगायचं, कारण थोडंसं भावाची बाजू तर कधीतरी घ्या ना, कदाचित कोणीतरी चिमटी घेतला तर. हा, थोडंसं तेवढं मात्र घ्यावं लागेल आणि प्रामाणिकपणे सांगावं लागेल की अभी तो स्टार्ट है. आता नका आमच्या नांदी नका लागू. जेव्हा मी 200 आणि 300 मुलांना शिकवेल ना, तेव्हा बघू आपण. असा असा पंगे मात्र असे घेत राहायचे, असे मोठे डेडिकेशन घेत राहायचे. म्हणजे आपण असे स्वप्न बघत राहायचे, हे थोडंसं लक्षात ठेवा. कारण तुम्हाला लगेच कुणीतरी येईल, तुमचं पिल्लू सुद्धा येईल, ते पण लय भयानक असतं आजकाल. मम्मी, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 29 + 29 करून दाखव. ते पण लय भयानक कार्टून आहे. कारण ते पण कुठेतरी शिकून आलेलं असतं. तर त्याला सांगायचं थांब, 2 महिने थांब, मग बघू तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये नॅशनल होणार आहे, स्टेट लेवल होणार आहे, तुमच्या पण होणार आहेत. मग तू काय तीर मारतो आणि मी काय तीर मारतो, मे बी तेरी मम्मी हो. मग आतापासून असा डेडिकेशन पंगा घेऊन ठेवायचा. कारण पंगा आपल्याला प्रूव्ह करावा लागेल. पॅरेंट्स पण भेटतात. हा, ठीक आहे ना. पॅरेंट्स पण विचारतात. आणि पॅरेंट्स पण विचारतात तर एक मात्र निश्चित सांगायचं की प्रामाणिकपणे सांगायचं, नो प्रॉब्लेम, आमचं कंटिन्यू लर्निंग चालू आहे. त्याच्यामुळे आता आमचं 4थी लेवलचं सर्टिफिकेशन आहे, 5वी लेवलचं आहे, 6व्या लेवलचं आहे. शांततेत सांगायचं. अजिबात आहे ना हो, हे बघा, मला खूप येतं, आपल्याला गरज आहे म्हणून खूप कोणाला समजून सांगायचं, अजिबात त्या भानगडीत पडायचं नाही. की बाबा मला खूप येतं, तुमचं बच्चूचं ऍडमिशन करून घ्या, त्याचा लगेच बुद्धीचा फरक पडेल आणि खूप. हे बघा, साऱ्या जगाला माहिती आहे, साऱ्या युट्यूबला माहिती आहे, साऱ्या गुगल बाबाला माहिती आहे, सारं जग शान आहे. आणि जे तुमच्याकडे ऍडमिशन येतात ना, ते 5-6 घरं फिरून आलेले असतात. त्यांना कोणीतरी ना 4.5, 5-6 हजार सांगितले असतात. मग ते मुद्दाम आपल्याकडे येतात आणि तुम्ही सांगतात, नाही ठीक आहे ना, जेवढे द्याल तेवढे, मी 1200च घेते. ते म्हणतात, साले बोगस आहे का काय यांचं. ते 4200 म्हणत होते आणि डायरेक्ट 1200 म्हणायला लागले. ते म्हणतात मग साला बोगस दिसतं यांचं काहीतरी. इकडे लक्ष द्या, समाजाची मानसिकता अशी पण आहे. म्हणून अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला वाटलं ना समोरचा 4200 वाला आहे, 3200 उतरून घ्या. तुम्हाला कोणी काही विचारणार नाही. म्हणजे सांगतो मी, आपली व्हॅल्यू आपल्याला जपता पण आली पाहिजे, जसा असेल तसा. आणि खरोखर तुम्हाला असं वाटलं की मी याच्याकडनं 1200 जास्त घेतलेत ना, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला विचारायला फुकट शिकवा, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. कारण लोकांचे कलर आपल्याला ओळखता आले पाहिजे. कारण लोक 4-4 घरी फिरून आलेले असतात, 4-4 क्लासेसला जाऊन आलेले असतात. आणि तुम्ही सुद्धा जा. मी तुम्हाला असं सांगतो, याची व्हॅल्यू तेव्हा कळते की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाच्या ऍडमिशनला जा. मी सुद्धा, मला तर रस्त्याला कुठेही दुसरा बोर्ड दिसला तर मी सहज जातो. माझ्या भाचीला घ्यायचंय, तुम्ही कुठं राहतात, मी गोविंदनगर म्हटलं, हा त्या मी इथंच राहतो, बापू बंगल्याजवळ. ते म्हणतात मग शनिवारी या बरं का तिला घेऊन. हा, मग येईल ना मी. मग त्यांचं स्ट्रक्चर काय कसं आहे, त्यांचा बोर्ड कसा आहे, त्यांचा टेबल कसा आहे, त्यांची बोलण्याची पद्धत कशी आहे, ऍडमिशन कशी प्रोसेस आहे, मी मुद्दाम शिकून घेतो. मी अजून सुद्धा मला कुठं बोर्ड दिसला ना, मुद्दाम म्हणतो, ताई अहो आमची भाची, आमचं आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कळते आपली स्वतःची. स्वतःची व्हॅल्यू कळते की आपण किती बेस्ट आहोत. लोकांना काहीच येत नाही तरी पण ते ना 40-40, 50-50 हजार रुपये रेव्हेन्यू जनरेट करतात दर महिन्याला, त्या ताई लोकांना. मग मी म्हणतो, कसं आहे हो, हा फॉर्म्युला असतो का? मग 5 असेल तर +8 कसा होतो? मुद्दाम मी 1-2 प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. मग ओ ताई, माझ्याकडे 5 असेल तर मग 8 कसा होतो? मुद्दाम मी विचारतो. मग हा असं होतं का? नाही नाही, ते म्हणतात ते तुम्हाला नाही समजणार. ते तुम्हाला लगेच नाही समजणार. त्याच्यासाठी लई ते, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे. ते सर्व लोक, म्हणून प्लीज, प्लीज, आपण पॉइंटवर जाऊया. आपण टेस्ट घेणार होतो आणि 2 कॅल्क्युलेशन घेणार होतो. आणि मी मुद्दाम मुद्दाम हक्काचे 2 मिनिटं घेतले होते, कोणीतरी चिमटी घेईल म्हणून. तसं त्या ताई म्हटल्या की पॅरेंट्स सुद्धा सोडत नाही, कारण ते पण 4 घरचे पाणी पिऊन आलेले असतात. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, प्लीज. प्लीज ऑनेस्टली. आणि बाय बाय करूया आपण. ओके. 68, डाव्या हातावर 60, डाव्या हातावर 60. हे बघा, माझा हा डावा हात आहे म्हणून इथं 60 केले डाव्या हातावर. आणि हा माझा उजवा हात आहे, 68 असं केलं आपण. बोलल्या बोलल्या 60, बोलल्या बोलल्या 8. -11. हे बघा, -11 असं झालं पाहिजे डायरेक्ट. -11, -10 आणि -1. ठीक आहे. आज कुछ तो भी गडबड आहे. हा. 42, 42,
रेणुकाताई, तुम्ही मागं का बरं राहून गेल्या? तुम्ही मागं का बरं राहून गेल्या? तुम्ही मागं राहून घ्या. सेट द झिरो, सेट द झिरो प्लीज, सेट द झिरो. रॉंग. का सर्वांना एकच अंक सांगितला ना मी? हा. ओके. 36. शिल्पाताई, मी सेट द झिरो सांगितला प्लीज. हा. मग सेट द झिरो म्हणजे माहिती का? कंटाळा नका करू. सेट द झिरो म्हणजे असं झालं पाहिजे. तुम्ही तसंच धरून ठेवलं ते काहीतरी ओझं हातावर, आणि नंतर मी आता सांगितलं तर काहीतरी करताय. सेट द झिरो म्हणजे सेट द झिरो झाला पाहिजे. सेट द झिरो म्हणजे ना, हे आता सेट द झिरो करा ना परत एकदा. काय सांगतो माहिती का? सेट द झिरो या शब्दात आहे ना खूप मोठा दम आहे. व्हायरस क्लिनिंग करण्याचं औषध आहे. सेट द झिरो म्हटलं ना, असं अख्खं डोक्यावरचं सर्व ओझं झिरो करता आला पाहिजे. वा, आयुष्य फार सुंदर आहे. सेट द झिरो म्हणजे काय माहिती का? की कुठल्याच विचारांचं टेन्शन नाहीये. वाव. रिलॅक्स, सावधान, आणि काय म्हणतात ते, सावधान आणि काय म्हणतात ते, असं समथिंग समथिंग काहीतरी असतं. रिलॅक्स करता आला पाहिजे आपल्याला. विश्राम. सावधान आणि विश्राम, विश्राम करता आला पाहिजे आपल्याला. सेट द झिरो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 42 प्लस 5 -6. -6 उजव्या हातावर करा पूनमताई. हा, अंगठा पण बंद करा ना. हा. +8. कोणाचंच बघू नका, तुमचं तुमचं तो स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. -27. -20 करंगडीकडनं. -20 करंगडीकडनं. पूनमताई -20 करंगडीकडनं. पूनमताई -20 करंगडीकडनं. -20 करंगडीकडनं. आणि 7 थंब आणि शेवटचे दोन बोट. तुम्ही लहानपणी आगाऊ होत्या का? हा. लहानपणी आगाऊ होत्या का? नाही होत्या. हा, मग आता आगाऊ आहेत का? ऐकत नाही म्हणून विचारतोय. सेट द झिरो. सेट द, छान करताय तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. हा, मग मी विचारून घेतलं बाबा. का भाऊ बहिणीचं नातं आहे बाबा मी. म्हणून म्हटलं ऐकत नाही म्हणून आगाऊ होत्या का लहानपणी, विचारून घेतलं. ओके ओके, सेट द झिरो. ओके. 87. 80 लेफ्ट हातावर. लेफ्ट हातावर 80. 50 आणि 30 ओपन झाला पाहिजे. आणि 7 उजव्या हातावर. व्हेरी गुड. -77. डाव्या हातावर -70. डाव्या हातावर -70. आणि उजव्या हातावर 7. उजव्या हातावर 7. उजव्या हातावर 7. उजव्या हातावर 7 मायनस करा. 7 मायनस करा पूनमताई. 7 मायनस करा उजव्या हातावर. -77 बोललो होतो. +61. डाव्या हातावर 60. डाव्या हातावर 60. आणि 1 उजव्या हातावर. उजव्या हातावर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आन्सर इज द, कल्याणी ताई, तुम्ही काहीतरी मागे पुढे झाल्यात. आन्सर इज द 71. बोला सर्वजण, बघा बोट बघा. बोट बघा. ओके. हे बघा, मी थोडंसं थांबतो, एकच फक्त रिक्वेस्ट करतो. तुम्ही सर्वजण खूप सुंदर करतायत. इकडे लक्ष द्या, खूप सुंदर करतायत. पण माझी पण अपेक्षा काय आहे? बघा, मी अपेक्षा खूप मोठी करत असतो. अपेक्षा केली की पदरी निराशा येते. म्हणजे लेळा, नात्या गोत्यात, घरात, जॉब, कुठेही घ्या. अपेक्षापेक्षा कर्मावर किंवा कर्तव्यावर जास्त लक्ष ठेवायचं असतं. अपेक्षा केली की नैराश्य येतं. कारण अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही आयुष्याच्या. लक्ष द्या. त्याच्यापेक्षा आपल्या कर्मांवर आणि आपल्या कर्तव्यांवर जास्त भरोसा ठेवायचा असतो. म्हणून मी पुन्हा सर्वांना विनंती करेल, ठीक आहे माझी अपेक्षा आहे, पण मी माझ्या अपेक्षापेक्षा माझ्या कर्मावर जास्त भरोसा ठेवतो. म्हणजे माझं कर्म मला शिकवता येतं. मी गुड टीचर आहे. आणि मी जे सांगतो ते समोरच्यांना कळतं. मी माझ्या कर्मावर भरोसा ठेवतो. म्हणून मला कर्मावर माझा भरोसा असल्यामुळे माझी एक विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या कर्मावर, तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या प्रॅक्टिसवर, तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या श्रमावर लक्ष द्या. कारण या तुमच्या सर्व श्रमाचे, मेहनतीचा 1 लाख रुपये फी आहे या कोर्सची. 1 लाख रुपये मी जे म्हणतो ना, तुमच्या श्रमाची, तुमच्या मेहनतीची, तुमच्या टायमिंगची व्हॅल्यू आहे. सो प्लीज, ती टायमिंगची व्हॅल्यू जपा. त्याला वेळ वाया जाऊ नका देऊ. आणि रोजच्या रोज जे मी तुम्हाला अ, सांगतोय की सिंपल आहे.
प्रामाणिकपणे अशी अपेक्षा होती, प्लीज इकडे लक्ष द्या. सुरुवात अशी आहे की तुम्हाला याच्यावर इनोव्हेटिव्ह तुम्हाला आयडिया शोधता आल्या पाहिजे, की जे शिकलो याच्या पण पलीकडे काही असेल का अजून, मी अजून काहीतरी वेगळं करू शकते का, मी कोणाला सांगू शकते का, खरोखर तुम्ही कोणाला कॉल केला का, तुम्ही खरोखर कोणाच्या कानात जाऊन सांगितलं का मी टीचर व्हायला सुरुवात झाले, मी 1 लाख रुपये भरले. प्लीज केलं नसेल तर सांगा, करा कॉल, होऊ द्या चर्चा. कारण चर्चा झाल्याशिवाय तुम्हाला डेडिकेशन येणार नाही, तुम्हाला 1 लाख रुपये भरण्याचा फील येणार नाही. नो प्रॉब्लेम. चाय पे चर्चा हो झालीच पाहिजे, किटी पार्टी पे चर्चा झालीच पाहिजे, नात्या गोत्याची फोनवर चर्चा झालीच पाहिजे. सांगण्याचा अर्थ असा आहे की प्लीज या प्रत्येक गोष्टीत संकल्प सिद्धी आहे, तर तो सुरू झाला पाहिजे. बोटांवर प्रॅक्टिस झाली पाहिजे. नोटबुकच्या रफ पेजेसवर जे काय घरात रद्दी पडलेली असेल त्याच्यावर छानपैकी रंगवा. फोटोज दिसले पाहिजे. आता आता उद्या परवा आपण आहे ना, की तुम्हाला डोळे बंद करून 22 + 22 -33 + 55 -6 हे कसं दिसतं हे पण शिकवायचंय. ते पण शिकवायचंय आणि दिसतं. दिसलं नाही म्हणून हे हलकं आहे किंवा भारी आहे किंवा जड आहे असं पण काही मानायचं नाही. कारण प्रत्येकाचा लर्निंग पॅटर्न वेगवेगळा असतो. इकडे लक्षात आहे. एकच मिनिटं घेतो. कारण कुणीतरी आपल्याच या फॅमिलीमध्ये एखाद्या ताई डायरेक्ट नवी सायकल घेतली आणि एकाच ह्याच्यात या गल्लीतून त्या गल्लीत गेल्या असतील. पण एखाद्या ताई अजून पण बसायला घाबरत असतील आणि एखाद्या ताईने 4-5 जणांना रक्तबंबाळ केलं असेल, असं काहीतरी होऊ शकतं. अशी वेगवेगळी प्रत्येकाची लर्निंग स्टाईल असते. याला लर्निंग स्टाईल म्हणतात. तर हा सर्व टेक्निकल पार्ट आहे. याच्याबद्दल पण कधीतरी बोलू. कारण लर्निंग स्टाईल्स असते, आपल्या मेमरी सेल्स असतात, त्या मेमरी सेल्स कशा कामं करतात, लर्निंग मेथॉडॉलॉजी असते आयुष्यातली प्रत्येक लर्निंग गोष्ट शिकण्यासाठी. म्हणून आयुष्याचे सर्व कलर्स वेगवेगळे आहेत, ते सर्वांचा अनुभव घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यापासून खरं आपलं जे इनबिल्ट टॅलेंट असतं ते ग्रो होत असतं. त्याच्यातला हा एक अनुभव आहे. सो जे सांगतोय ते तुम्ही ऐकतायत, तुम्हाला ते समजतंय आणि तो तुम्ही तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणार आहे. सो ओके, क्लिअर. जाण्याच्या आधी पुन्हा परत एक कॅल्क्युलेशन आणि मग बाय बाय करेल मी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आलं तर म्हणायचं मी हुशार आहे, मी मेहनती आहे, मी बुद्धिवंत आहे, मी साऱ्या गावापेक्षा हुशार आहे. आणि नाही आलं तरी म्हणायचं की तू मेहनती आहे, तू हुशार आहे, तू जिद्दी आहेस, तू कधीच हारणार नाही, तू प्रयत्न केले तर सर्वांपेक्षा बेस्ट आहे, हे म्हणायला विसरायचं नाही. कारण कारण अख्खं गाव तुमचं कौतुक करायला येणार नाही. अख्खं गाव तुमचं, साध्या भाषेत म्हटलं तर कोणी काय आपल्याला मोटिवेशन देत नाही. मोटिवेशन पेक्षा आपल्याला लहानपणापासून भेडभत्ताच जास्त भेटत आलेला आहे प्रत्येकाच्या नशिबी. म्हणजे आपण त्या जनरेशन मधून आलो. आत्ताच्या जनरेशनला नाहीये भेडभत्ता, त्यांना सर्व लाडोबा लाडोबा असतो. पण आपलं जनरेशन आपण भेडभत्ता खातच आलेलो आहे आतापर्यंत, म्हणजे फटके खातच आलेलो आहे, एक सांगायचा अर्थ तर. तर कदाचित एक साध्या घरगुती भाषेत सांगतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज एव्हरी वन सेट द झिरो. 3 उजव्या हातावर, +5 +50 +20 -65 +81, डाव्या हातावर 80 आणि उजव्या हातावर 1 -23 -60, डाव्या हातावर +33